जॉबच्या हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका संधीबद्दल बोलणार आहोत, जी नुसती नोकरी नाहीये, तर एक मिशन आहे. विचार करा, तुमच्या कामामुळे तब्बल 2 कोटी मुलांच्या आयुष्यात बदल घडू शकतो. त्यांच्या भविष्याला एक नवी दिशा मिळू शकते. हो, हे शक्य आहे. संपर्क फाउंडेशन तुम्हाला हेच आवाहन करते. चला तर मग या अद्भुत प्रवासाबद्दल जरा सविस्तर जाणून 2 घेऊया. कोटी हा आकडा ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का? आणि हो, हा फक्त कुठला तरी नंबर नाहीये. ही आहेत 2 कोटी मुलं ज्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात संपर्क फाउंडेशनचे स्पार्क्स एक नवी ज्योत पेटवत आहेत. विचार करा, इतक्या मोठ्या मिशनचा, इतक्या मोठ्या बदलाचा भाग होण्याची ही संधी किती आणि दुर्मिळ संपर्क असेल. फाउंडेशन नेमकं हेच म्हणतंय की आमच्या स्पार्क्सच्या या रोमांचक प्रवासात सामील व्हा, जे आज 2 कोटीहून अधिक मुलांच्या जीवनाला स्पर्श करत आहेत. बघा, हे फक्त एक जॉबचं आमंत्रण नाहीये, तर एका चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन आहे. आणि इथे काम करणाऱ्यांना स्पार्क्स का म्हणतात माहितीये? कारण ते मुलांच्या आयुष्यात ज्ञानाची आणि उत्साहाची एक ठिणगी पेटवतात. क्या तर बात मग आहे. ह्या मोठ्या मिशनमध्ये सामील व्हायचं कसं? तर संधी आहे प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर या पदासाठी. ही अशी भूमिका आहे जिथे तुम्ही थेट या मिशनच्या केंद्रस्थानी असाल. म्हणजे जिथे सगळी ॲक्शन घडतेय तिथे. ह्या कामाचा आवाका किती मोठा आहे हे पाहिलं तर तुम्ही थक्क व्हाल. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड आणि राजस्थान म्हणजे तब्बल 8 राज्यांमध्ये. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की तुमच्या कामाचा प्रभाव फक्त एका शहरापुरता किंवा जिल्ह्यापुरता नाही, तर तो थेट देश पातळीवर दिसणार आहे. ओके. तर मग इतक्या महत्वाच्या भूमिकेसाठी संपर्क फाउंडेशनला नक्की कसा व्यक्ती हवाय? त्यांच्या अपेक्षा काय आहेत? चला पटकन बघूया. बरं, तर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हवी. आणि हो, सोशल वर्क किंवा एज्युकेशनमध्ये असेल तर क्या बात. दुसरं, तुम्ही टेक सॅव्ही असायला हवं आणि फील्डवर जाऊन काम करण्याची तुमची तयारी हवी. तिसरं म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, ते तर एकदम उत्तमच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मनात शालेय शिक्षणात बदल घडवण्याची एक तळमळ, एक पॅशन हवं. सोबतच हिंदी भाषा अस्खलित यायला हवी. आता एक खूपच महत्त्वाची गोष्ट. लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या जागेसाठी अर्ज करत असाल, तर तुम्हाला अस्खलित मराठी बोलता येणं बंधनकारक आहे. हो, मॅन्डेटरी आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे, हे लक्षात ठेवा. पात्रता तर समजली, पण आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, की या रोलमध्ये तुमचं काम नक्की काय असेल? तुम्ही रोज नक्की कोणता बदल घडवणार आहात? चला, आता हे समजून घेऊया. तुमच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. सगळ्यात पहिलं, शिक्षकांसाठी जे प्रोग्रॅम्स आहेत ते तुम्हाला प्रत्यक्षात राबवायचे आहेत. दुसरं, तुम्हाला शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, जेणेकरून ते मुलांना आणखी चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील. तिसरं, तुम्ही जे काही काम कराल त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्टिंग करावं लागेल. चौथं, सरकारी अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण करणं हेही महत्त्वाचं असेल. आणि पाचवं, जे मला सगळ्यात भारी वाटतं, ते म्हणजे फील्डवरच्या ज्या प्रेरणादायी गोष्टी आहेत त्या शोधून लोकांपर्यंत पोचवणं. बरं, हे सगळं ऐकून जर तुम्हाला वाटत असेल की अरे, हे काम तर माझ्यासाठीच आहे आणि तुम्हाला या मिशनचा भाग व्हायचा असेल, तर मग आता प्रश्न एकच उरतो. अर्ज करायचा कसा? चला जाणून घेऊया. अर्ज करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. तुम्हाला फक्त तुमचा रिझ्युमे jobs@samparkfoundation.org या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. मी स्पेलिंग सांगतो म्हणजे चूक होणार नाही. jobs@samparkfoundation.org. सोपं आहे नाही का? तर मग जाता जाता हा एक प्रश्न खास तुमच्यासाठी. तुम्ही खरंच 2 कोटी मुलांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी तयार आहात का? लक्षात ठेवा, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर देशाची भावी पिढी घडवण्याची एक सुवर्ण संधी आहे.
जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच उत्तम संधींविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.